दरम्यान रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी अशीही मागणी सुप्रिया सुळेंनी सरकारकडे केली आहे। रोहित अजितदादांच्या न्यायासाठी लढतोय आणि ज्या प्रकारे हा लढा सुरू आहे त्यानुसार त्याला सुरक्षेची गरज आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले। ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील आणि समाजातले अनेक लोक असतील। आणि अर्थातच मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी। त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी, काय परिस्थिती आहे, कारण वर्तमानपत्र, समाजातले अनेक घटक आणि चॅनल्सवर ह्याच्याबद्दल बोललं जात आहे, त्यामुळे अर्थातच काळजी तर वाटणारच नाही। असं काही नसतं, जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे, कुणाला नाही आहे, आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात। त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो, एवढंच काय।